आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी सकाळची कामं जी आहेत ती थोडी आटोपलेली आहेत आणि आता मी सुरुवात करणार आहे ती म्हणजे आता मी नव्याने सुरुवात केली. पहिले मी रात्री लिहायची झोपायच्या वेळेला किंवा मध्यंतरी वेळ मिळाला तर लिहायची. पण जे मी तुम्हाला सांगितलं होतं की नामस्मरणाची जी वही आहे तर ती मी आता हल्ली काय करते, सकाळचा थोडासा वेळ काढते. बघा किती 10 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई हे कसं सुरू करायचं, काय करायचं? तर ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते, बघा कुठलीही वही तुम्ही घ्या किंवा स्वामींचे जे केंद्र असतात, मठ असतात, तर तिथे सुद्धा ना अशा वह्या मिळतात की जिथे आपण नामस्मरणाचं लिहू शकतो. पण अगदीच नाहीच मिळाली तुम्हाला, तुम्ही साधी आपली कुठलीही जी वही असते ना ती सुरू करा. 1 पान लिहा किंवा तुम्हाला वेळ असेल तर छान 2 पान लिहा. तर असं लिहायचं सुरुवात करायची. कधीही सुरुवात करायची. याला कुठलाही मुहूर्त, नामस्मरणाला कुठलाही मुहूर्त, कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही आहे. तुम्हाला इच्छा झाली आहे ना मनातून तर तुम्ही लिहायला सुरुवात करा. आणि आत्ता जे मी अनुभवते हे 4-5 दिवसापासून की मी सकाळी काय करते, थोडं आटपलं ना की लवकरच पहिले लिहायला घेते. म्हणजे ह्याच्यापासून दिवसाची सुरुवात करते. तुम्ही विचार करा, ह्यापेक्षा सुंदर अशी दिवसाची सुरुवात काय असू शकते. आपल्या मनातले जे पण काही निगेटिव्ह विचार किंवा ज्याही गोष्टी असतात ना त्या सगळ्या दूर होतात. सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं. सगळं बाजूला ठेवायचं आणि मी म्हणेन की हे करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला किती फ्रेश वाटायला सुरुवात होईल सकाळी सकाळी. आणि वातावरण पण आपलं खूप छान होतं घरातलं त्यामुळे. आणि नंतर मग मनात धाकधूक राहत नाही. कधी कधी काय होतं की दिवसभराच्या गोंधळामध्ये कधी कधी आपण विसरून जातो किंवा रात्री कधी कधी खूप थकवा येतो आपल्याला. आणि त्याच्यामुळे मग आपण कधी कधी राहून जातं की आता जाऊ दे, आता उद्या लिहेन वगैरे, असं आपण टाळाटाळ करतो. तर तसं होणार नाही. सकाळीच लिहून झाल्यानंतर तुमचा पूर्ण दिवस छान जातो. तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर आज महाराजांनी अक्कलकोटमध्ये आपला देह ठेवला होता. पण एक गोष्ट मला नेहमी वाटते की फक्त तो देह ठेवलाय म्हणजे देहरूपी जे अवतार कार्य आहे ना ते त्यांनी त्या दिवशी संपवलं. पण अखंड महाराज आपल्या सोबतच आहेत. कधीच मला असं वाटत नाही की ते नाही आहेत. ते नेहमी सोबत असतात आपल्या. तुम्ही फक्त आतून एक म्हणतात ना की अगदी तळमळीने त्यांना एक हाक मारण्याची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण गुरु समजतोय त्यांना, गुरु करतोय त्यांना, तर फक्त त्यांची पूजा नाही करायची आहे. त्यांना हे अपेक्षित नाही आहे की तुम्ही फक्त माझी पूजा करा. त्यांना हे अपेक्षित आहे की तुम्ही त्यांनी जे विचार सांगितले त्या विचारावरती तुम्ही कार्य करा, तुम्ही चाला, तुमच्या जीवनात ते आणा. तर ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना खूप जास्त अपेक्षित आहेत. तर म्हणून पूजापाठ तर आपला करायचंच आहे. सगळं त्या गोष्टी आहेत, आपली भक्ती आहे, पूजा आहे, ते सगळं करायचं आहे. पण तेही निस्वार्थ वृत्तीने करायचं आहे की महाराज मला हे द्या, महाराज मला हे पाहिजे, महाराज माझं हे काम होत नाही आहे. ह्यासाठी तुम्ही नेहमी गुरूंची पूजा करू नका. गुरूंची पूजा अगदी मनापासून करा. आपलं एक प्रेम, आपली कृतज्ञता आपल्या गुरूंना व्यक्त करण्यासाठी. कारण गुरु नेहमीच आपल्याला सतत काही ना काही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये न मागता, मी तुम्हाला सांगते, बऱ्याच गोष्टी देत असतात, बऱ्याच गोष्टी करत असतात. पण तुमचं कर्तव्य तुम्ही काय करताय मग, की तुम्ही काय करताय? जी एक कृतज्ञता जी व्यक्त करायची आहे गुरूंबद्दल, तर ती अशा पद्धतीने आपल्याला व्यक्त करायची आहे. तर म्हणून मी तर कधीच असा विचार म्हणजे हा विचार येतच नाही माझ्या मनात की महाराज नाही आहेत किंवा महाराजांनी त्यांचा अवतार कार्य संपवलं आहे. ते अखंड आज आपल्यासोबत आहे, त्याची प्रचिती सगळ्यांना येते. तर असो, पण आजचा जो दिवस आहे तर आजच्या दिवसाची पूजा करणार आहे, थोडक्यात करणार आहे. आणि आता पहिले लिहायला सुरुवात करते. चला. श्री स्वामी समर्थ या नावामध्येच इतकी ताकद आहे ना की फक्त नामाने सुद्धा आपलं मन अगदी काही क्षणात अगदी शांत होतं, समाधानी होतं. जगातली कुठलीही मोठी गोष्ट करून तुम्हाला जे शांतता, मनःशांती जी आहे ना ती मिळणार नाही. ती तुम्हाला फक्त नाम जपाने मिळते. आणि हे अगदी साधी, सगळ्यात साधी, सगळ्यात सोपी, पण सगळ्यात श्रेष्ठ अशी ही नाम जपाची सेवा आहे. तर ही तुम्ही जप करू शकता किंवा अशा प्रकारे लिहून लिखित स्वरूपाची तुम्ही सेवा करू शकता.
तर रोजची आपली पूजा असतेच, पण जेव्हा असे काही विशेष दिवस असतात, तर तेव्हा आणखीन छान पूजा आपल्याकडून झाली पाहिजे. स्वामींना आणखीन छान आपल्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे, असं नेहमी डोक्यात विचार असतो. आणि मी तुम्हाला सांगते, नेहमी जसं म्हणते ना, की स्वामी 10 पावलं पुढे उभे असतात. एखादी आईच जसं आपल्या मुलाच्या मनातलं ओळखू शकते ना, तसंच स्वामी नेहमी माझ्या मनातलं ओळखतात. हे जे वस्त्र आहे स्वामींचं, म्हणजे अगदी पांढरं शुभ्र असं वस्त्र मला स्वामींना हवं होतं. आणि मी जवळपास महाशिवरात्रीच्या आसपास मी ममताताईला सांगितलं होतं, की मला अशा प्रकारचं वस्त्र स्वामींसाठी हवं आहे. पण बरेच काही गोष्टी झाल्या, की तिला कधी कापडच मिळालं नाही किंवा कधी काही वेळच नाही मिळाला, असं बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि आत्ता तो योग आला, की आता ते वस्त्र तिने मला पाठवले. बघा, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असते, एक योग लागतो आणि त्याच्यानुसारच अगदी छोट्यातली छोटी गोष्ट का असेना, पण त्या गोष्टीची जेव्हा वेळ येते ना, तेव्हाच ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि तसंच आता झालेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा होतं. मला हे अनुभव इतके वेळा आत्तापर्यंत आलेत ना, की काय सांगू, की आता त्या गोष्टींची सवय झाली आहे, असं झालं आहे. आणि स्वामी खूप वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या पाठीशी उभे असतात. आपल्या पाठीशी काय, आपल्या पुढेच उभे असतात मी म्हणेन, की आपल्याला कधी-कधी नंतर ती गोष्ट म्हणजे वाटते, की अरे हां, खरंच असं झालं असेल. कदाचित स्वामींनीच घडवून आणलं असेल. कधी-कधी चुकीच्यासुद्धा गोष्टी होतात आणि नंतर चुकीच्या गोष्टींमधून सुद्धा काहीतरी चांगलं आपल्याला अनुभवायला मिळतं. तर तेव्हा मग आपल्याला आठवतं, की अरे खरंच असं झालं असतं तर कदाचित चुकलं असतं. पण चुकलं, पण त्यातूनही काहीतरी चांगलं झालं, त्यातून काहीतरी चांगलं मिळालं. आणि ही जी असते ना, ही आपल्या गुरूंचीच कृपा असते. आपले गुरूच ह्या गोष्टी करू शकतात. मी जसं तुम्हाला म्हणते, की जसं एखादी आईच आपल्या मुलाला फटकारते, त्याला रागवते, पण तिच्या मनात तिच्या मुलाबद्दल खूप दया, माया, ममता आणि त्याच्याबद्दल पुढच्या चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी ती त्याच्याशी तसं वागत असते. तर तसंच स्वामी आपल्यासोबत कधी-कधी असे वागत असतात, कारण आपल्याला सुधारण्यासाठी ते अशा गोष्टी करत असतात. पण आपली म्हणतात ना, की आपली बुद्धी इतकी छोटी आहे ना, की आपल्याला त्या गोष्टी कधी-कधी कळतही नाहीत आणि आपण देवावरती कधी-कधी रागवतो, राग धरून बसतो. पण जेही ते करतात ना, ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. आणि आजचा स्वामींचा पोशाख बघा, कसे दिसतायत स्वामी. म्हणजे इतके सुंदर, इतके गोड, अगदी विठुरायासारखे मला वाटतायत. आणि खूप म्हणजे छानच वाटतायत. काय बोलू मला कळत नाही आहे, की वारकरी संप्रदायातले वाटतायत. अगदी पंढरपूरला गेल्यासारखं मला आज वाटतंय. आणि आजचा दिवस पण होता बुधवार आणि खूप सुंदर स्वामी दिसतायत. मी खूप वेळा जाऊन स्वामींना बघत होती. इतके छान वाटतायत. तर त्यांचीच म्हणजे म्हणतात ना, त्यांचीच इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेनुसारच ते सगळ्या गोष्टी घडवून आणतात. तर स्वामींची पुण्यतिथी म्हणजे काय? तर स्वामींची पुण्यतिथी ही चैत्र वद्य त्रयोदशीला, या दिवशी स्वामींनी त्यांचा देहत्याग केला होता. म्हणजे देहरूपी अवतार जो घेतला होता ना, त्याचा आजच्या दिवशी त्यांनी शेवट केला होता. पण भक्तांसाठी हा श्रद्धा, भक्ती आणि स्मरणाचा दिवस असतो. आणि या दिवशी आहे ना, स्वामींची विशेष कृपा आपल्याला मिळते, असा सगळ्यांचा अनुभवसुद्धा आहे. या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा स्वामींचा काही विशेष दिवस असतात, तर तेव्हा तुम्ही स्वामींचा जो आपला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे, ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त जप करा. 108 वेळा, म्हणजे एक माळ तरी तुम्ही याचा जप करा. अगदी दिवसभर तुमचं कुठलंही काम जरी चालू असेल ना, ते काम करता करता सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करत राहा. मन शांत ठेवायचं आहे आणि सगळं लक्ष किंवा आपलं सगळं स्मरण हे स्वामींकडे असलं पाहिजे. तसंच या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र, आपला जो ग्रंथ आहे, त्याचं पारायण करू शकता किंवा त्यातल्या ग्रंथांचं वाचन करू शकता. निदान 3 अध्याय तरी तुम्ही याच्यातले वाचू शकता. या दिवशी ना, जो आपण गरिबांना दान करतो किंवा पक्ष्यांना पाणी घालतो, त्यांना दाणे खायला देतो, गरजू लोकांना मदत करतो, अन्नदान करतो, ह्याला खूप विशेष महत्त्व आहे. स्वामींचे ना आपल्याला खूप सारे अनुभव आहेत. आधीच्यासुद्धा बऱ्याच काही गोष्टी आहेत. तुम्ही जर स्वामींची बखर वाचली असेल, स्वामींवरती खूप सारी पुस्तकं आहेत. एक ब्रह्मांड नायक म्हणून स्वामींवर पुस्तक आहे. त्यामध्ये स्वामींनी जी खरोखर ज्या लीला सगळ्या केलेल्या आहेत, तर त्याच्या इतक्या सुंदर कथा आहेत. आधीपासूनचे जे दत्त अवतारांपासूनच्या ज्या कथा आहेत, त्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत.
खूप छान छान करतात. असं आपण स्वामींबद्दल जे आपले गुरु आहेत, ज्यांना आपण आपला आदर्श मानतोय, तर त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे स्वामींचे 5 असे प्रभावी मंत्र आहेत. पहिला म्हणजे अगदी सोपा, तो म्हणजे की श्री स्वामी समर्थ. या मंत्राचं जर आपण सतत नामजप करत राहिलं ना, तर आपल्या मनातली जी एक भीती असते ना, ती भीती दूर होते. आपला आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही हे नामजप आहे ना, अगदी कुठल्याही क्षणी, कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी तुम्ही करू शकता. दुसरा जो मंत्र आहे, तो ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा हा मंत्र आहे. आणि मी श्री स्वामी समर्थ यांना नमस्कार करतो आणि त्यांच्या चरणी मी समर्पित होतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. आणि या मंत्राने काय होतं माहिती आहे का, आपला जो अहंकार वाढलेला असतो ना, तो याने कमी होतो. श्रद्धा आणि भक्ती आपल्या मनात वाढते. तिसरा जो मंत्र आहे, तो आहे अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ. तर या मंत्राचा अर्थ आहे की अक्कलकोटमध्ये वास करणाऱ्या स्वामी समर्थांना माझं वंदन. तर हा मंत्र जर आपण जप करत राहिलं, तर ह्याचा फायदा काय होतो? बघा, फायदा तोटा नाही, पण एक म्हणतात ना की हे केल्यानंतर हे होतं आणि ते आल्यानंतरच आपल्याला, जेव्हा आपल्याला अनुभव येतो, तेव्हाच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतो. तर तसंच याच्यामुळे काय होतं की स्वामींची उपस्थिती आणि कृपा आपल्याला जाणवायला लागते. आपल्या मनाला एक आधार मिळायला लागतो. त्यानंतर चौथा जो श्लोक आहे, मंत्र आहे, तो आहे जय जय रघुवीर समर्थ. तर ह्याचा अर्थ असा आहे की रघुवीर म्हणजे भगवान राम यांच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या स्वामी समर्थांचा जयघोष आपण करत असतो. तर याने काय होतं, आपली ऊर्जा आणि धैर्य वाढतं. नकारात्मक जे पण विचार असतात ना, ते सगळे दूर होतात. आणि पाचवा जो मंत्र आहे, जो स्वतः स्वामींचं जे वचन आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की घाबरू नको, मी म्हणजे प्रत्यक्षात स्वामी तुझ्यासोबत आहेत. याने काय होतं, आपल्या मनातली जी भीती असते, जो तणाव असतो, तो कमी होतो. आत्मविश्वास आणि विश्वास वाढायला सुरुवात होते. तर बघा, फक्त नामस्मरणामध्ये, फक्त मंत्र जपामध्ये किती किती मोठी ताकद आहे. तर म्हणून कुठल्याही ठिकाणी तुम्ही ऑफिसला जा, तुम्ही शाळेत असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, गृहिणी ज्या घरात काम करत असतील, अगदी स्वयंपाक बनवताना सुद्धा जर आपण या वेगवेगळ्या मंत्रांचा किंवा अगदी सोप्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण जाप करत राहिलो, तर बघा किती फरक आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पडत राहतो. आणि पूजा अर्चा या गोष्टी केल्याने काय होतं, आपल्या मनातली, आपल्या घरातली, आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जी पण काही नकारात्मक ऊर्जा असते ना, तर ती निघून जाते. बघा, आपलं मन इतकं चंचल आहे ना, की अगदी सेकंदाला सुद्धा आपलं मन बदलतं. अचानक तुम्ही खूप छान फ्रेश राहता, अचानक तुम्हाला अगदी एकदम नर्वस किंवा नेगेटिव्ह वाटायला सुरुवात होते. तर म्हणूनच त्यावेळेला जेव्हा आपण मंत्र स्तोत्र यांचं जेव्हा पठण करतो ना, तर त्याने ह्या सगळ्या गोष्टी आपोआप दूर व्हायला सुरुवात होते. तर म्हणून आपल्या गुरूंबद्दल, आपल्या देवांबद्दल आपण नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजे. कारण आज मी जे पण आहे, आज माझ्याकडे जेही आहे, ते ती जी सगळी कृपा आहे ना, ती आपल्या गुरूंमुळे आपल्यावरती होत असते. कुठल्या परिस्थितीतून आज मी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. आपले जुने जे दिवस आहेत ना, ते आपण कधीच विसरायचे नाही, की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये होतो आणि कुठल्या परिस्थितीतून आज कुठपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हा जेव्हा विचार आपल्या मनात राहील ना, तेव्हाच आपले पाय नेहमी जमिनीवरती राहतील आणि गुरु आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात, नेहमी आपल्याला चांगला रस्ता दाखवत असतात. पण आपण किती त्या रस्त्यावरती चालतो आहे, आपण किती त्यांचं मार्गदर्शन घेतो आहे, किती आचार-विचार घेतो आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर फक्त गुरूंची म्हणजे फक्त मंत्र स्तोत्र पठण करतो आहे, पूजा-अर्चा करतो आहे, पण तुम्ही आचरणात जर काहीच आणत नसाल, तुम्ही एखादा गरीब व्यक्ती असेल, त्याला हाडतूड करत असाल, प्राण्यांवरती दया करत नसाल किंवा इतरांशी बोलताना सुद्धा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल चुकीचे विचार, जळकेपणा अशा सगळ्या गोष्टी जर असतील, तर आपल्या सेवेला, आपल्या पूजेला काहीही अर्थ नाही. स्वामींना ते कधीही आवडणार नाही. तुम्ही एक वेळ पूजा नका करू, चालेल, पण तुमचं जे आचरण आहे ना, ते तुम्ही चांगलं ठेवा. ते स्वामींना जास्त अभिप्रेत आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर
अशी आजची आपली स्वामींची पुण्यतिथीची पूजा खूप 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 सुंदर झाली आहे. म्हणजे कॅमेऱ्यात ते कॅच करताय की नाही मला माहीत नाही, पण प्रत्यक्षात इतकं छान वाटतंय ना, की स्वामींचा हा जो पोशाख आहे, तर तुम्हाला असं वाटेल की ममताताई हा मी ममताताईकडून मागवला आहे आणि ममताताईंनी मला लगेच नाही पाठवला हा जवळपास महाशिवरात्रीच्या वेळेला मी तिला असं म्हटलं होतं की मला असा स्वामींचा पोशाख हवा होता, की अगदी सफेद शुभ्र आणि छान असं वारकरी जसं आपण नेसतात ना पंचा वगैरे, तर तशा प्रकारचं मला स्वामींना वस्त्र हवे होते आणि तिला वेळ नाही मिळाला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ती मला लगेच पाठवते, तर तसं नाही आहे. तिला जसा वेळ मिळेल ना ती तसं मला बनवून पाठवते आणि आत्ता हा स्वामींचा ड्रेस किंवा स्वामींचं वस्त्र हे आत्ता आलेलं आहे आणि जसं डोक्यात होतं बघा, कसं ते बरोबर सगळ्या गोष्टी करून घेतात. आता पुण्यतिथी आहे, तर पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी बरोबर ते म्हणजे वस्त्र बनवून घेतले तिच्याकडून आणि खरंच इतके सुंदर दिसत आहेत की काय सांगू. खूप छान वाटत आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना की मन असं अगदी तृप्त होऊन जातं, अगदी समाधानी आणि प्रसन्न वाटतं. आणि आज आपले छोटे स्वामी पण बघा किती छान दिसत आहेत. तर खूप छान संपूर्ण पूजा, खूप मन म्हणजे पूजा अशी व्यवस्थित पूजा झाली ना, सांगण्याचा अर्थ असा आहे की असं नाही आहे की खूप सगळं जसं माझ्याकडे वस्तू अवेलेबल असतात, ज्या असतात त्याच्यामध्ये मी आणखीन काही ना काही करण्याचा प्रयत्न करते. याच्या आधीसुद्धा बऱ्याचशा वस्तू नव्हत्या, तेव्हाही मी ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जसं मला काही छान करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत असते. बघा, पूजा करणं किंवा भक्ती करणं याच्यामध्ये प्रत्येकाची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते. कोणाला नामस्मरण करण्यात खूप आवडतं, कोणाला भजन म्हणण्यात खूप आवडतं, कोणाला मंदिरांमध्ये कुठल्या वेगवेगळ्या जाण्यासाठी आवडतं. तर तसंच मला देवांना असं छान सजवायला आवडतं. असं म्हणजे ते केलं ना की मला आतूनच खूप वेगळंच असं एक समाधान मिळतं आणि खूप छान वाटतं. असं वाटतं की खरंच त्यांच्यासाठी आपण काहीतरी करतोय असं मला वाटतं. आणि म्हणून मी काही ना काही नवीन नवीन गोष्टी शोधत असते, नवीन नवीन विचार करत असते की आणखीन कशा प्रकारे छान मला करता येईल, देवाला आणखी किती छान प्रकारे छान सजवता येईल. बघा, देवाला ही अपेक्षा नसतेच, देवाला कुठलीच अपेक्षा नसते खरं सांगायला गेलं तर. पण आपली इच्छा काय आहे, आपलं प्रेम किती आहे, हे आपल्या कृतीतून व्यक्त होत असतं. तर म्हणून तुम्ही काय करताय, कशा हेतूने करताय, तुमचं मन कसं आहे त्यावेळेला, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि स्वामींची कृपा नेहमी सगळ्यांवरती अशीच कायम राहो, असे स्वामी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख समाधान घेऊन येऊ, हीच स्वामींकडे आजच्या दिवशी प्रार्थना. आणि आमच्या इथे स्वामींचं जे मंदिर आहे, छोटं इथे मठ आहे, तर आज तिथे पुण्यतिथीच्या निमित्ताने मोठा हवन असतो आणि संध्याकाळी भंडारा असतो जेवणाचा. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिथल्या काही गोष्टी आहेत त्या नक्की शेअर करेन. तिथे स्वामी समर्थ महाराज आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत आणि शिर्डीचे साईबाबा आहेत. म्हणजे तिन्ही स्वरूप आपल्याला एकाच ठिकाणी त्यांचं दर्शन घडतं. तर संध्याकाळी आम्ही जाणार आहे, तर म्हणून मी आज खूप मोठी अशी काही पूजा वगैरे मांडली नाही. म्हटलं जिथे आहे तिथे छान आपण असं छोटीशी सजावट करू आणि पूजा करू. आणि आता वाचन करायचं आहे, वाचन राहिलं आहे, छान नैवेद्य झाला. तर तुम्ही कशी पुण्यतिथी स्वामींची केली, काय केलं ते पण मला नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.